आपण बघत आहात आवाज कसमादेचा। बागलाण तालुक्यातील कांदा आणि मका उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याच्या आरोपामुळे चर्चेत आलेल्या मुक्ताई ट्रेंडिंग प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे। शेकडो फसवणूकग्रस्त शेतकऱ्यांनी आपल्या प्रमुख मागण्यांसाठी 15 ऑगस्ट रोजी हरणबारी धरण येथे जलसमाधी आंदोलनाचा इशारा दिला होता। मात्र पोलीस प्रशासनासोबत झालेल्या चर्चेनंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे। पोलीस अधीक्षक डॉक्टर DS स्वामी यांच्या आदेशानुसार अपर पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ यांनी शेतकरी प्रतिनिधींसोबत चर्चा केली। यावेळी शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन देण्यात आले। त्यामुळे आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला। अपर पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ यांच्यासोबत शेतकरी प्रतिनिधी सुभाष नंदन, अविनाश मानकर, पितांबर नंदन, मित्तल ठाकरे, योगेश गवळी, युवराज जाधव आणि मयूर नेरकर यांनी चर्चा केली। शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले। दरम्यान जायखेडा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या 2 स्वतंत्र गुन्ह्यांच्या तपासाला वेग आला असून आरोपींच्या आर्थिक व्यवहारांसह मालमत्तेबाबतही महत्त्वाची कार्यवाही सुरू आहे। तपासादरम्यान आरोपींच्या विविध बँक खात्यांमधील तब्बल 12 लाख रुपयांची रक्कम सीज करण्यात आली आहे। तसेच आरोपींच्या नावे असलेल्या स्थावर मालमत्तेची माहिती मिळवण्यासाठी नाशिक जिल्हा निबंधक कार्यालयाशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे। जिल्ह्यातील 21 दुय्यम निबंधक कार्यालयांकडून संबंधित माहिती मागवण्यात आली आहे। नारायण सुपडू बागुल आणि दत्तात्रय सुपडू बागुल यांच्या नावावर असलेल्या मालमत्तेचे व्यवहार पुढील आदेशापर्यंत करू नयेत याबाबत जायखेडा पोलिसांनी संबंधित यंत्रणेला पत्र दिले आहे। याशिवाय मुक्ताई ट्रेंडिंग कंपनीचे मालक नारायण सुपडू बागुल यांच्या जमिनीवरील बोजा कमी करण्यात आल्याच्या प्रकरणाचीही चौकशी सुरू आहे। हा बोजा कृषी उत्पन्न बाजार समिती नामपूर यांच्या माध्यमातून कमी करण्यात आल्याचे तपासात समोर आले असून या प्रक्रियेत बाजार समितीची काही भूमिका किंवा दोष आहे का याबाबत पोलिसांकडून पत्रव्यवहार सुरू आहे। तसेच ताहराबाद शिवारातील बागुल यांनी विक्री केलेल्या जमिनीचा व्यवहार रद्द करण्याबाबतही संबंधित यंत्रणेशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे। या प्रकरणात MPID कायदा लागू होतो का याबाबत सरकारी अभियोक्त्यांकडून कायदेशीर मार्गदर्शन घेण्यात येत आहे। दरम्यान काही दिवसापूर्वी फसवणूकग्रस्त शेतकऱ्यांनी पोलिसांच्या तपासावर गंभीर आरोप करत अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात अर्धनग्न आंदोलन केले होते। शेतकऱ्यांनी दिलेले पुरावे न्यायालयात सादर न केल्याचा तसेच तपासात कर्तव्यात कसूर झाल्याचा आरोप आंदोलकांनी केला होता। अंतापूर, ताहराबाद आणि मुंगसे परिसरातील कांदा व मका उत्पादक शेतकऱ्यांची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप असून या प्रकरणी जायखेडा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत। आता पोलीस प्रशासनाने तपासाला दिलेली गती आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत घेतलेली सकारात्मक भूमिका यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे। मात्र फसवणूक झालेल्या प्रत्येक शेतकऱ्याचा पैसा परत मिळणार का, दोषींवर पुढील कायदेशीर कारवाई कधी होणार आणि या प्रकरणाचा अंतिम निकाल काय लागणार याकडे आता बागलाणसह संपूर्ण नाशिक जिल्ह्याचे लक्ष लागले आहे।